Hello everyone. आय डोंट नो हा व्हिडिओ कोण बघत आहे. अपियरिंग स्टुडंट्स बघत आहेत की ज्यांनी ऑलरेडी अपियर केलेलं आहे की स्टुडंट्स बघत आहेत. जे पण बघत असतील, आय रिअली अप्रिशिएट युअर प्रेझन्स हिअर. थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग अँड वॉचिंग माय व्हिडिओज. आय ट्रूली अप्रिशिएट दॅट. आणि रिसेंटली आपण सांगितलं होतं की आपण एक्झाम पेपर ॲनालिसिसचा व्हिडिओ आणणार आहोत. आय नो थोडासा उशीर झाला आहे. फायनली वी आर हिअर. सॉरी फॉर द डिले. चला मग चालू करू आपण. आहे 2023 मेन्सचा पेपर 1 जो कंडक्ट झाला होता 28 सप्टेंबर 2024 रिसेंटली. ठीक आहे. आणि हे मी कवर केलं आहे कारण हा बुकलेट नंबर आहे. आय कांट शो दॅट टू यू. आणि फर्स्ट पेज तर इन्स्ट्रक्शनच असतात. इन्स्ट्रक्शन्स नाही वाचणार मी तुमच्यासाठी ऑब्व्हियसली. दॅट विल बी अ वेस्ट ऑफ टाईम. बरं, तर पेपरची सुरुवात होते जजमेंट रायटिंगपासून आणि मग येतात क्वेश्चन आन्सर्स. पण आपण जजमेंट रायटिंग नंतर बघू. पहिले आपण क्वेश्चन आन्सर्स बघू. आपण ते लास्टमध्ये बघूया. तर पहिला आहे शॉर्ट नोट्स. ह्याच्यामध्ये any4 आपल्याला अटेम्प्ट करायचे. 16 मार्काचा हा क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन 4 मार्काचे. तर ॲक्च्युली पेपर इझी होता टू बी ऑनेस्ट. जर तुम्ही सिलेबस कम्प्लिटली कवर करणार आहेत तर तुमचा पेपर नक्की इझी जाणार. कुठलाही टॉपिक मिस नाही करायचा. ठीक आहे. हे झाली जनरल गोष्ट. आता हा क्वेश्चन जर बघितला आपण तर 17मध्ये आलेला आहे, 10मध्ये आलेला आहे. रिजेक्शन ऑफ प्लेंट. रिजेक्शन ऑफ प्लेंट असा क्वेश्चन आहे की जर तुम्हाला झोपेतून पण कोणी उठवलं की बाबा रिजेक्शन ऑफ प्लेंटचे ग्राउंड सांग, तुम्हाला पटपट एक ग्राउंड आठवला पाहिजे. ठीक आहे. असा हा क्वेश्चन आहे. रिजेक्शन ऑफ प्लेंट तर नक्कीच येतो. आता यांनी विचारलं रिजेक्शन ऑफ प्लेंट आणि रिटर्न ऑफ प्लेंटचा डिफरन्स सांगा. ठीक आहे. सिमिलर आहे, नॉट सिमिलर आहे. रिजेक्शन ऑफ प्लेंट आणि रिटर्न ऑफ प्लेंट सिमिलर नाही. आय एम जस्ट सेईंग की त्याच्या अराउंड काही पण विचारू शकतात. ठीक आहे. तर हे तर नक्की करायचं आहे. नंतर रेप्रेझेंटेटिव्ह सूट. ही खूप सरप्रायझिंग गोष्ट आहे की आजपर्यंत रेप्रेझेंटेटिव्ह सूटवर क्वेश्चन नाही आला आहे. हा पहिल्यांदा आलेला आहे. फॉर्च्युनेटली मी हा क्वेश्चन केलेला प्रिपेअर्ड ऑलरेडी. नॉट फॉर्च्युनेटली, इट्स ॲक्च्युली व्हेरी कॉमन टॉपिक आणि व्हेरी इझी. यू आर बाउंड टू प्रिपेअर इट. ठीक आहे. रेप्रेझेंटेटिव्ह सूट किती इझी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नाहीही माहीत असणार, इट्स ओके. तुम्हाला माहीत पडणार, प्रिलियम्समध्ये माहीत पडणार, मेन्समध्ये माहीत पडणार. इट्स व्हेरी इझी. ठीक आहे. नंतर नॉन रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप. हा पण किती एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. 2020मध्ये आला होता. समरी सूट 2007मध्ये आला होता. आणि इट्स नॉट लाईक आउट ऑफ द बॉक्स विचारलं आहे. डेफिनेटली पार्ट ऑफ सिलेबस येणारच होता. आणि हा जो क्वेश्चन आहे कॉम्प्रमाइज प्रोसिजर वाईल कॉम्प्रमाइजिंग द सूट ऑन बिहाफ ऑफ मायनर. आता असे जे क्वेश्चन्स असतात जे स्पेशल सूट्सचे क्वेश्चन आहे, सूट अगेन्स्ट गव्हर्मेंट ऑर्डर 27, सूट अगेन्स्ट मायनर, सूट अगेन्स्ट कॉर्पोरेशन, हे तर तुम्ही डेप्थमध्ये केलं पाहिजे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला काहीही विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल आता मायनरवाला तुम्हाला डेप्थमध्ये कॉम्प्रोमाइज रिलेटेड विचारलं आहे. सरफेस लेवलचा क्वेश्चन नाही आहे. जर तुम्ही सरफेस लेवलवर ऑर्डर्स करत असाल तर कुठेतरी प्रॉब्लेम येणार. जर तुम्ही डेप्थमध्ये तुमचे सिलेबस कंप्लीट करत आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण CPCचा अभ्यास मोस्टली तक्वानीमधून करतो है ना. तर ते वाचताना त्या टॉपिक रिलेटेड काही पण वाचताना जे तुमच्या पुढे आलं की हां बाबा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे, ऑलवेज बी प्रिपेअर्ड फॉर इट. नाही आलं ठीक आहे, पण आलं तर काय, ऑलवेज बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग दॅट कम्स बिफोर यू.
हा झाला पहिला क्वेश्चन. नंतर क्वेश्चन नंबर 3. इंजंक्शन रिजेक्शन ऑफ प्लेंटसारखं आहे. डेफिनेटली एकदा रिजेक्शन ऑफ प्लेंट नाही येणार पेपरमध्ये, पण इंजंक्शनवर एक क्वेश्चन नक्कीच पास्ट इयरचे कुठलेही पेपर उचलून बघा, इंजंक्शनचा क्वेश्चन कंपल्सरीली आलेला आहे. आणि याच्यामध्ये विचारलं इंजंक्शन वेन रिफ्यूज्ड, टाईप्स ऑफ इंजंक्शन येतात, पर्मनंट इंजंक्शन विचारतात, मॅन्डेटरी इंजंक्शन विचारतात. डेफिनेटली एक क्वेश्चन तर आहेच. तर आपले 4 मार्क किंवा लॉंग आन्सरसाठी पण कधी कधी इंजंक्शन येतो, तर आपले 4 मार्क किंवा 10 मार्क कशाला घालवायचे? जे फॉर शुअर क्वेश्चन्स आहे, असे क्वेश्चन्स तर नक्की प्रिपेअर केले पाहिजे. नंतर रेस्टिट्यूशन, हे असे टर्म्स आहेत की दे आर एक्सपेक्टेड टू बी देअर इन पेपर. आता रेस्टिट्यूशन कशाला कोणी इग्नोर करणार? इट हॅज टू बी डन. लीज पेंडेंस, very expecting question. Difference between fraud and misrepresentation. एक्सपेक्टेड हा लास्ट आला होता 2008मध्ये आणि मग नंतर आता रिसेंटली 2022मध्ये. ठीक आहे, व्हेरी इझी अँड स्कोरेबल. डिफरन्सवाले क्वेश्चन तर पहिले अटेम्प्ट केले पाहिजे. का मी ते सांगते. आता काय होते, व्हॉट इज समरी सूट फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे, तर याच्यामध्ये तुम्ही प्रोसिजर सांगणार, कॉन्सेप्ट सांगणार. कधी कधी काय होते, आपण 1-2 पॉईंट्स मिस करून देतो, आपल्या लक्षात नाही येत, तेव्हा आपण पेपर अटेम्प्ट करायच्या ह्याच्यात आपल्या डोक्यातून निघून जाते. पण आता डिफरन्सचे जे क्वेश्चन असतात हे फटफट आपल्याला ना एक पॉईंट ऑटोमॅटिकली आपल्या माइंडमध्ये येत जातात. अच्छा, फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशनमध्ये काय डिफरन्स असणार, इनोसेंट स्टेटमेंट आहे, इनोसेंट मिसस्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट बाय डिसिटफुल मीन्स आहे. असे पॉईंट्स बनत जातात आणि हर एक पॉईंटला मार्क्स मिळतात. जेवढे पण देतील, हाफ मार्क देतील की 1 मार्क देतील एव्हरी पॉईंटला. इट इज व्हेरी स्कोरिंग क्वेश्चन. तर डिफरन्सचे क्वेश्चन्स तर नक्की पहिले अटेम्प्ट करायचे. आता ट्रान्सपोजिशन ऑफ पार्टी, दिस वॉज समथिंग न्यू. आधी कधी नाही आलेला असा क्वेश्चन. ट्रान्सपोजिशनचा क्वेश्चन आला होता प्रिलियम्समध्ये, 2022च्या प्रिलियम्समध्ये. त्याच्या आधी हा टर्म ऐकला नाही पेपरमध्ये आणि इट इज व्हेरी इझी. तर बेसिकली माझं हेच म्हणणं आहे की कुठलाही टॉपिक मिस आऊट नका करू. तुमच्यासमोर जे टॉपिक येत आहे त्या सब्जेक्ट रेलेवंट ऑलवेज मेक शुअर की तुम्ही ते प्रिपेअर करत आहात. आणि नेक्स्ट डिक्लेरेटिव्ह डिग्री, स्पेसिफिक रिलीफ, कम्प्लिटली तुम्हाला प्रिपेअर्ड राहायचंच आहे. आता नेक्स्ट आहे लॉंग क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन प्रॉपर पार्टीज नेसेसरी पार्टीज. खूपदा आलेला आहे, डेफिनेटली करा. नंतर कॉझी कॉन्ट्रॅक्ट्स, वेस्टेड इंटरेस्ट, कंटिंजंट इंटरेस्टचा डिफरन्स. मी बोलले ना, डिफरन्स अटेम्प्ट करणं इज व्हेरी स्कोरिंग. असं नाही आहे की तुम्हाला येत नसेल तरीही तुम्ही तो अटेम्प्ट करायचा. विच एव्हर क्वेश्चन यू फील इज बेटर फॉर यू, गो फॉर इट. आय एम जस्ट गिविंग यू अ सजेशन की बाबा डिफरन्सेसचे जे क्वेश्चन आहेत ते इझी पडतात, ॲटलिस्ट फॉर मी. नंतर अनपेड सेलर. आता जसं आपलं रिजेक्शन ऑफ प्लेंट होता, इंजंक्शन होतं, अनपेड सेलर त्याच्यामधलं एक टाईप आहे. डेफिनेटली व्हेरी रिकरिंग क्वेश्चन. अनपेड सेलर, त्याचे राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ मायनर पार्टनर इन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म पण कम्प्लिटली तुम्हाला कवर करायचं आहे. डिफरन्स बिटवीन रेफरन्स रिव्ह्यू रिव्हिजन, हा आहे 2011चा क्वेश्चन. आणि तुम्ही जर प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार तर तुम्हाला खूप हेल्पफुल होणार. तुम्हाला माहीत पडते की कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात, कसे क्वेश्चन येतात. आणि मोस्टली क्वेश्चन्स रिपीटेड असतात, नॉट कम्प्लिटली बट मोस्टली. आणि रिपीटेड कसे असतात, एक्झॅक्टली क्वेश्चन उचलून नाही विचारत, त्याच्या अराउंड काय अलग वेने विचारून घेतात. नंतर इफेक्ट ऑफ डेथ रिसेंटली 2022मध्ये आला होता, 2008मध्ये आला होता.
सूट टू इन्क्लूड होल क्लेम हा एक न्यू क्वेश्चन होता. नोवेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट 8मध्ये विचारला होता. मोड्स ऑफ डिटरमाइनिंग पार्टनरशिप फर्म, एक्झिस्टन्स ऑफ पार्टनरशिप फर्म हा 17मध्ये आला होता. 91मध्ये आला होता. देन राईट्स ऑफ एजंट, यात एक्झॅक्टली राईट्स ऑफ एजंट नाही विचारलं आहे कधी. एजन्सी रिलेटेड क्वेश्चन आलेला, अथॉरिटी, एजंट्स अथॉरिटी एक्सेट्रा. राईट्स ऑफ एजंट असं विचारलं आहे पहिल्यांदा. नंतर ट्रान्सफर ऑफ डिक्री. हे झाले आपले क्वेश्चन्स. ते जजमेंट रायटिंगवर. जजमेंट रायटिंग आला होता डेक्लेरेशन आणि परपेच्युअल इंजंक्शनवर. ठीक आहे, सूट फॉर डेक्लेरेशन अँड परपेच्युअल इंजंक्शन. तर याच्यावर पहिले 2017मध्ये क्वेश्चन आला होता डेक्लेरेशन अँड पोझेशनसाठी, जजमेंट रायटिंग. आणि 2010मध्ये आला होता परपेच्युअल इंजंक्शनसाठी. तर जजमेंट रायटिंग तर वॅरी करत राहतो, एव्हरी इयर सेम नाही आहेत. 2021मध्ये आला होता रिकव्हरी ऑफ मनीसाठी. 22मध्ये आला होता एन्क्रोचमेंटसाठी. आणि आता आलेला डेक्लरेशन अँड इंजंक्शनसाठी. तर माय सजेशन वुड बी की हर टॉपिकवर तुम्ही जजमेंट वाचले पाहिजे, अटेम्प्ट केले पाहिजे. स्पेसिफिक परफॉर्मन्स, रिकव्हरी ऑफ मनी, डेक्लरेशन अँड इंजंक्शन, नंतर स्पेसिफिक परफॉर्मन्स मेन्शन केलं का मी? ठीक आहे. आणि मग पार्टिशन, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, असे काय काय टॉपिक्स आहेत. प्रिव्हियस पेपर बघसाल तुम्हाला डिफरंट टॉपिक्स दिसून जातील. आता जजमेंट रायटिंगसाठी ना, मेक शुअर तुमच्याकडे 40 मिनिट्स असायला पाहिजे. ठीक आहे, 40 मिनिट्स नाही तर ॲटलिस्ट 35 मिनिट्स. आणि जर पेपर खूप लेंथी आहे, ॲटलिस्ट 20 मिनिट्स मॅनेज करा समहाऊ. 20 मिनिट्स तर नक्कीच पाहिजे. आय वुड सजेस्ट की 40 मिनिट्सचा विंडो डेफिनेटली ठेवा. आणि आता जे मी टॉपिक्स सांगितले, तुम्ही हर टॉपिकवर ना मटेरियल प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. आता हे मटेरियल कशाच्या रिगार्डिंग? तर आता हर जजमेंटमध्ये एव्हिडन्सेस प्रोड्यूस होतात. ठीक आहे, तर तुम्हाला ते एव्हिडन्सेस मेन्शन पण करावं लागतील. आणि हे खूप डिफर करतात. अलग अलग टॉपिकवर अलग अलग एव्हिडन्सेस लागतात. फॉर एक्झाम्पल, आता रिकव्हरी ऑफ मनी आहे, तर आपण त्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट्स लावतो, नोटीस लावतो, नंतर रिसीट्स लावतो. आणि जर स्पेसिफिक परफॉर्मन्स आहे, सेल डीड आहे जर त्याच्यात, तर आपण सेल डीडची कॉपी लावतो. असं अलग अलग याच्यावर अलग अलग डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे. आणि तर जर तुम्ही एव्हरी टॉपिकवर जर तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड ठेवलं की याच्यामध्ये हे एव्हिडन्सेस लागतात, हे विटनेसेस लागतात, याच्यावर हे एव्हिडन्सेस लागतात आणि हे विटनेसेस लागतात, तर तुमच्यासाठी इझी होणार. कसे सॉल्व केले पाहिजे इतक्या डिटेलमध्ये तर नाही सांगू शकणार मी एका व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला ना क्लिअरली पेपरमध्येच इन्स्ट्रक्शन्स आहेत की एकदम कन्साईज फॉर्ममध्ये असलं पाहिजे. कन्साईज अँड प्रिसाईज म्हणजे अननेसेसरी डिटेल्स द्यायची गरज नाही. जे विचारलं आहे ते सांगा फक्त काय. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल, आता डिफाईन अनपेड सेलर, व्हॉट आर हिज राईट्स. आता जर तुम्ही अनपेड सेलर डिफाईंड केलं आणि मग त्याच्याबद्दल अजून तुम्ही 2 पेज घालवत आहे आणि नंतर मग तुम्ही 4 लाईनमध्ये राईट्स लिहत असणार, तुम्हाला त्याचे मार्क्स नाही मिळतील. कारण तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले. आधी सांगितलं डिफाईन, नंतर सांगितलं व्हॉट आर हिज राईट्स. तुम्हाला डेफिनेशन ॲटलिस्ट 1 पॅरामध्ये एक्सप्लेन करून द्यायची आहे, झालं. आणि मग राईट्स सांगा अगेन्स्ट बायर अँड अगेन्स्ट गुड्स. हे त्याचे जेवढे पण राईट्स आहेत
ते मेन्शन करून द्या, तेव्हा जाऊन तो एक आन्सर कंप्लीट बनतो. तसंच राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ मायनर पार्टनर इन पार्टनरशिप फॉर्म. तुम्ही राईट्सच लिहिसाल आणि मग 2 लाईनमध्ये लायबिलिटीज लिहिसाल तर मग कसं चालणार हे ना. ओव्हरऑल इझी होता, काही पॅनिकची गोष्ट नाही आहे. तुम्ही दिला असणार तर तुम्हाला इझी वाटला असेल आणि देणार असाल फ्युचरमध्ये तर इझीच राहणार. सगळा सिलॅबस कवर केला की पेपर इझीच जातो. सिलॅबस कवर करा, प्रॅक्टिस करा, एक्झाम्स मॉक पेपर देत राहा. क्रिमिनल पेपर ॲनालिसिस आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करू. आणि याच्यामध्ये मी अजून काय सांगायला पाहिजे होतं आणि काय मिस आऊट करत आहे किंवा तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे, प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी कन्सिडर करते, परत तुम्हाला रिवर्ट बॅक करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.